नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेसा संदर्भात जी सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे त्या संदर्भात आपण वेळोवेळी पाठपुरावा केलेलाच आहे आणि यापुढेही करतच राहू. त्याच संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ अत्यंत छोटा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहितीपूर्ण अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. मित्रांनो, आपण 14 जून 2024 रोजी एक RTI दाखल केलेली होती. पेसा संदर्भात जी सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे त्या बाबतीत आपल्याला काही माहिती मिळते का, या संदर्भात आपण RTI दाखल केलेली होती. पण त्या RTIचा आपल्याला जो रिप्लाय मिळाला त्या रिप्लायमध्ये आपल्याला कुठलीही माहिती मिळालेली नाही. त्यानंतर आपण 26 जून 2024 रोजी पेसा संदर्भातील जी केस सुरू आहे त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्राचाही कुठलाही रिप्लाय आलेला नाही. त्यानंतर 29 जून 2024 रोजी आपण आदिवासी विकास मंत्री जे आहेत विजयकुमार गावित यांना आपण पत्र लिहिलेले आहे. त्या पत्राचा अद्याप रिप्लाय आलेला नाही. त्यानंतर 4 जुलै 2024 रोजी ज्या माननीय आमदार आहेत मंजुळाताई गावित यांनी आपल्या पेसा संदर्भात जी सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे या संदर्भात विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर माननीय आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी लवकरात लवकर निकाल लावण्याचे आणि पुढील प्रक्रिया सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण वेळोवेळी केस संदर्भात पाठपुरावा केलेला आहे. मग आता इतक्या स्टेप करूनही आपल्याला कुठलेही उत्तर किंवा या बाबतीत कुठलीही अपडेट किंवा पुढची प्रक्रिया काय आहे कुठलीही माहिती मिळत नाही. मग आता पुढील प्रक्रिया काय करायची, तर पेसा संदर्भातील सुधारित अपडेट म्हणजे लवकरात लवकर निकाल लावावा यासाठी पुढील प्रयत्न आपण काय करणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य रमेश बायस यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपण त्यांना एक पत्र लिहायचे आहे. या पत्रामध्ये आपल्याला जवळपास 100 विद्यार्थ्यांचे साईन केलेले म्हणजे आपली लिस्ट असायला पाहिजे. त्या लिस्टमधील आपण काही प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी जे आहेत अशा विद्यार्थ्यांनी मिळून रमेश बायस जे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत यांना एक पत्र लिहूया आणि बघूया या पेसा संदर्भातील केसबाबत काही निर्णय लवकरात लवकर घेता येतो का. मित्रांनो, असाच पाठपुरावा आपल्यासाठी करत राहणार आहे. त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.